टुडे वी डिस्कस स्टँडर्ड 9 सायन्स 1 आणि आपला सायन्स 1 मधला पाचवा चॅप्टर चालू आहे ऍसिड बेसिस अँड सॉल्ट्स. आजचं लेक्चर क्रमांक 3 आहे. आज आपल्याला बघायचं रिएक्टिव्हिटी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. याच्यामध्ये पहिला आपल्याला बघायचं न्यूट्रलायझेशन रिएक्शन. काय न्यूट्रलायझेशन रिएक्शन फार सोपी आहे. व्हेन ऍसिड रिएक्ट्स विथ बेस इट फॉर्म्स salt and water. Whenever products are salt and water, then it is neutralization reaction. मग याचं आपल्याला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर HCl प्लस NaOH हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड सॉल्ट तयार होतो. सोडियम क्लोराईड प्लस वॉटर. तसं 5 वर तुम्ही पाहिला असेल तर चार्ट दिलेले आपल्याला कंप्लीट करायला, तो पण कंप्लीट करूया. HNO3 प्लस आणि इकडे दिलेले आहे KNO3 प्लस H2O. इतर रिकामी जागा सोडलेली आहे. मग हे काय असेल KOH. त्यानंतर हे इथं खाली उदाहरण दिलेले आहे. इतर रिकामी जागा सोडलेली आणि 2NH4OH. NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड आणि इथं सॉल्ट दिलेले आपल्याला NH4 टेकन ट्वाइस SO4 याला अमोनियम सल्फेट प्लस इतर रिकामी जागा दिलेली म्हणजे इथं पहिल्यांदा H2O लिहू आपण आणि मग ऍसिड कोणतं होईल H2SO4. हे कंप्लीट द चार्ट आहे. त्यानंतर खाली दिलेला आहे इतर रिकामी जागा दिलेली आहे. बेस दिलेले KOH. KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इथं लिहिलेले आहे KBr प्लस इतर रिकामी जागा दिली. पहिल्यांदा ही रिकामी जागा पूर्ण करू. इथं काय येईल वॉटर H2O आणि KOH आहे. मग राहतं काय HBr हायड्रोब्रोमिक ऍसिड. मग काय होतं हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत हे तीन एक्झाम्पल काय तर पान क्रमांक 65 वर कंप्लीट द चार्ट आहे. कशाला म्हणायचं न्यूट्रलायझेशन रिएक्शन. व्हेन ऍसिड रिएक्ट्स विथ बेस salt and water are formed as products, such reaction is called as neutralization reaction. आणि याच्यामध्ये काय होतं की effect of acid it is cancelled by base and effect of base is cancelled by acid. याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स एकत्र येतात. पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स एकत्र येतात आणि सॉल्ट तयार करतात. पहा हे येण्याचा पॉझिटिव्ह आयन Cl चा निगेटिव्ह आयन इथं सॉल्ट तयार केलं. इथं पोटॅशियमचा पॉझिटिव्ह आयन आणि नायट्रेटचा निगेटिव्ह आयन सॉल्ट तयार केलं. इथं अमोनियमचा पॉझिटिव्ह आयन आणि सल्फेटचा निगेटिव्ह आयन सॉल्ट तयार केलं. इथं पोटॅशियमचा पॉझिटिव्ह आयन आणि ब्रोमिनचा निगेटिव्ह आयन सॉल्ट तयार केलं. आणि ऍसिड मधले हायड्रोजन आयन्स आणि बेस मधले हायड्रॉक्सिल आयन्स एकत्र येऊन काय तयार करतात अनआयोनाइज्ड वॉटर तयार करतात. ही झाली न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता तुम्ही म्हणता सर तिथं वर एक प्रयोग दिलेला आहे, तो प्रयोग आम्हाला तुम्ही सांगितलेला नाही, डायरेक्ट फक्त डेफिनेशन आणि एक्झाम्पल सांगताय. तर तो प्रयोग ह्या वर्षीच्या स्किप्ड सिलेबस मध्ये आहे. आता पुढची जे आहे तो आहे रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल. रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल. की मेटल सोबत जर का ऍसिड रिएक्ट झालं तर काय होतं पहा. whenever metal reacts with acid त्यावेळेस प्रॉडक्ट तयार होतात. कोणते तयार होतात पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक झाली सॉल्ट आणि वॉटर दिले तर तिथं सॉल्ट आणि तुम्ही हायड्रोजन करा. पुस्तकामध्ये चूक झालेली आहे, पुस्तकात चूक झालेली आहे, सॉल्ट वॉटर नसतं. काय पान क्रमांक 66 वर कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन मेटल प्लस डायल्यूट ऍसिड सॉल्ट प्लस वॉटर केलेले वॉटर नसतं. whenever metal reacts with acid whenever metal reacts with acid salt
इज फॉर्मड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन वायू बाहेर पडतच असतो. पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक झाली, करेक्ट करून घ्या. पान क्रमांक 66 वर. मग आपल्याला ते एक्झाम्पल दिले. Mg मेटल, Mg म्हणजे मॅग्नेशियम, त्याच्यावर काय टाकलं, ऍसिड टाकलं 2HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. सॉल्ट तयार झाला MgCl2 आणि काय बाहेर पडला, H2 बाहेर पडला. म्हणजे पहा हे वरचं जे आहे, हे पहा मी जे चौकोन करतोय इकडे सुद्धा हे चौकोन करतोय, ह्या चौकोनाला म्हणायचं जनरल रिएक्शन. ह्या चौकोनाला काय म्हणायचं, जनरल रिएक्शन. एकदा का आपल्याला जनरल रिएक्शन माहिती झाली की खालचे एक्झाम्पल्स असतात. ही चौकोनात काय आहे, जनरल रिएक्शन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. त्यांनी जागा सोडल्या, झिंक कंप्लीट करायला सांगितलं, इतर रिकामी जागा सोडलेली आहे. पुढे आहे ZnSO4. इथं जागा सोडली, रिकामी जागा, पण आपल्याला कळायला पाहिजे की झिंक आणि इथं ऍसिड असणार आहे. बाहेर काय पडतोय, H2 नेहमी बाहेर पडत असतो, म्हणून इथं ऍसिड H2SO4. इथं ऍसिड H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. त्याच्या पुढे तुम्हाला इथं पण रिकामी जागा दिली, इथं पण रिकामी जागा दिली आणि डायरेक्ट प्रोडक्ट्स दिले तर CuNO3 टेकन ट्वाइस, याला कॉपर नायट्रेट म्हणायचं, प्लस H2. तर इथं मेटल आहे कॉपर आणि ऍसिड आहे 2HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड आहे. लक्षात घ्या की हे बेसिक आहे. हे पहा पुढे चालून आपल्याला हे फार जितकं तुमचं नवीचं सायन्स आहे, फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, बायोलॉजी असू द्या, हे तुम्हाला 10वी पेक्षा 11वी 12वीला खूप कामाला येतं. हे अतिशय बेसिक आहे. बेस आहे हा 11वीचा. मी परत सांगतोय. काय होतं की न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये काय होतं, ऍसिड आणि बेस रिएक्ट होतात, सॉल्ट आणि वॉटर तयार होतात. फार बेसिक. ज्यावेळेस मेटल हे ऍसिड सोबत रिएक्ट होतं त्यावेळेस हायड्रोजन गॅस बाहेर पडतो आणि सॉल्ट तयार होत असतो. हे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल पुस्तकात सोडून दिलेलं आहे आणि हे दोन खाली कंप्लीट द चार्ट किंवा रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर तिथं पान क्रमांक 66 वर प्रिंट मिस्टेक आहे, रिपीट. तिथं वॉटर झाले, तिथं हायड्रोजन करून घ्या. आता पुढची जी रिएक्शन आहे ती रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल. काय आहे, रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल. रिएक्शन ऑफ ऍसिड विथ ऑक्साइड ऑफ मेटल. हा मेटलचे ऑक्साइड. मग उदाहरण कोणते, सोडियम ऑक्साइड, पोटॅशियम ऑक्साइड, लिथियम ऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड, ॲल्युमिनियम ऑक्साइड, असे वेगवेगळे आहेत आणि खूप बेसिक आहे. खूप बेसिक आहे. लक्ष द्या. पहिली न्यूट्रलायझेशन रिएक्शन, दुसरी मेटल प्लस ऍसिड आणि तिसरं जे आहे काय आहे बघा. इथं आपल्याला सांगितलेले काय, मी जनरल रिएक्शन लिहितो. व्हेनेवर ऍसिड reacts with metal oxide. Whenever acid reacts with metal oxide, काय तयार होतात, salt plus water. पहिल्यांदा मी इथंच वेळ घेणार ह्या चौकोनातच. ह्या चौकोनातच मी वेळ घेणार आहे. लक्ष द्या. ज्यावेळेस ऍसिड मेटल ऑक्साइड सोबत रिएक्ट होतं त्यावेळेस प्रोडक्ट सॉल्ट आणि वॉटर तयार होतात. आताच मी 5 मिनिटापूर्वी सांगितले, ज्या वेळेस प्रोडक्ट्स सॉल्ट आणि वॉटर असतात त्या वेळेस ऍसिड आणि बेस रिएक्ट होत असतात. इथं ऍसिड तर आहे, याचा अर्थ काय आहे, हे मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. काय सिद्ध होतं की मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. आय रिपीट, नीट लक्ष द्या. रिएक्शन क्रमांक 3 इथं लिहिलेले, रिएक्शन ऑफ ऍसिड विथ ऑक्साइड ऑफ मेटल. इथं चौकोन केला, जनरल रिएक्शन दिली, मेटल ऍसिड प्लस मेटल ऑक्साइड,
सॉल्ट आणि वॉटर देतो. आत्ताच 5 मिनिटापूर्वी सांगितलेले जेव्हा प्रॉडक्ट सॉल्ट आणि वॉटर असतात त्यावेळेस रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असते आणि ऍसिड आणि बेस रिॲक्ट होत असतात. बघा ज्यावरती ऍसिड तर आहे, ऍसिड आहे, पण म्हणजे हे मेटल ऑक्साईड काय आहे तर बेस आहे. याच्यावर मी कन्क्लुजन काय काढू शकतो की मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, की मेटल ऑक्साइड्स किंवा ऑक्साइड्स ऑफ मेटल यांचं नेचर, यांचा केमिकल स्वभाव काय आहे बेसिक आहे. मग इथे एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेले आहे. एक अगोदर काय एक्झाम्पल दिलेले आहे बघा, एक ट्राय दिस ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की टेक सम, ज्याला आपण म्हणतो रेड ऑक्साईड घ्या आणि त्याच्यामध्ये काय करा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाका. तर मग रेड ऑक्साईड जे आहे की हे वॉटर इनसोल्युबल आहे. इथं पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये जरी टाकलं रेड ऑक्साईड हो तर हे रेड ऑक्साईड म्हणजे हे रेड ऑक्साईड काय करतो की पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही, इट इज इनसोल्युबल इन वॉटर. मात्र हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत ते रिॲक्ट होतं. बघा मग रेड ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे, मेटल ऑक्साईड आहे त्याला रेड ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे Fe2O3. याला रेड ऑक्साईड म्हणायचं. कोणतं ऑक्साईड रेड ऑक्साईड. आणि हे कोणता ऍसिड आहे तर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्ट केलं तर काय तयार होतं 2FeCl3. याला फेरिक ट्रायक्लोराइड म्हणायचं. काय म्हणायचं याला फेरिक ट्रायक्लोराइड प्लस H2O. हो हे काय आहे रेड ऑक्साईड आहे. कशाला रेड ऑक्साईड म्हणायचं तर फेरस ऑक्साईडला रेड ऑक्साईड हे कॉमन नेम आहे. याचं सायंटिफिक नेम फेरस ऑक्साईड. याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकले पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही, पण आपण त्याच्या सोबत जर का हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं हो दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं तर FeCl3 याला फेरिक ट्रायक्लोराइड म्हणायचं. काय म्हणायचं याला फेरिक ट्रायक्लोराइड. आणि वॉटर हा फेरिक ट्रायक्लोराइड काय आहे सॉल्ट आहे. आता तुम्हाला पान क्रमांक 67 वर बघा रिकाम्या जागा दिल्या तर कम्प्लीट द फॉलोइंग. बघा कम्प्लीट द फॉलोइंग. आपण ते कम्प्लीट द फॉलोइंग पूर्ण करूयात. काय दिलेले बघा मेटल ऑक्साईड ते कम्प्लीट द फॉलोइंग आहे. सोडून देतो तुम्हाला समजावून पण सांगतो. मेटल ऑक्साईड प्लस डायल्यूट ऍसिड सॉल्ट आणि वॉटर तयार होतात. याला काय म्हणायचं जनरल रिॲक्शन. ह्या पा जनरल रिॲक्शन आपल्याला व्यवस्थित पाठच कराव्या लागतात, झाल्याच पाहिजे. मग इथं आपण तुम्हाला इथं दिलेले पहिलं CaO बघा कंसामध्ये S दिले. S म्हणजे सॉलिड प्लस 2HCl आणि पुढे दोन्ही रिकाम्या जागा दिल्यात तुम्हाला. मग इथं सॉल्ट कोणता तयार होईल CaCl2 प्लस H2O. ह्या दोन रिकाम्या जागा आहेत आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेल्या. इथं आपल्याला कळायला पाहिजे सॉल्ट कोणता तयार होईल. पहिल्यांदा H2O लिहायचं. हे सॉल्व करताना पहिल्यांदा काय लिहायचं H2O. मग शिल्लक काय राहिले आपण H2O. मग शिल्लक काय राहिले 2 क्लोरीन आणि कॅल्शियम CaCl2. आता पुढे MgO. MgO चा अर्थ काय आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. इथं रिकामी जागा दिली आणि इथं दिले MgCl2 प्लस H2O. बघा Mg पण आलं Mg पण आलं O पण आलं O पण आलं. काय नाही आलं 2 हायड्रोजन आणि 2 क्लोरीन म्हणून इथं लिहितो 2HCl. पाय कंप्लीट करायला सांगितलेलं आपल्याला पान क्रमांक 67 वर. आणि आता पुढचे दोन एक्झाम्पल बघा. पुढचे दोन जे एक्झाम्पल आहेत ते थोडेसे काय आहेत स्टार एक्झाम्पल आहेत. स्टार कशामुळे स्टार आहे ते नंतर सांगेल. हे बघा ZNO म्हणजे काय झिंक ऑक्साईड प्लस 2HCl प्लस 2HCl काय होतं तर ZnCl2 प्लस H2O. ह्या दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. ह्या रिकाम्या जागा तुम्हाला पुस्तकामध्ये पेन्सिलने लिहून टाकायच्या. हे पहा हे मेटल ऑक्साईड हे डायल्यूट ऍसिड सॉल्ट. हे पहा ZnCl2 शिल्लक काय राहिलं H2O. त्यानंतर Al2O3. Al2O3 याला काय म्हणायचं ॲल्युमिनियम ऑक्साईड. याला काय म्हणायचं ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा ॲल्युमिना सुद्धा म्हणतात. प्लस 6HF. HF म्हणजे काय हे जसं हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं HCl तसं HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड म्हणायचं. काय म्हणायचं हायड्रोफ्लोरिक ऍसिड.
आणि पुढे 2 रिकाम्या जागा दिल्यात आपल्याला. पहिल्यांदा काय लिहून टाकायचं, H2O. आता इथं हायड्रोजन 6 आहे म्हणून इथं 3, बघा 3 दोन्ही 6 आणि ऑक्सिजन 3. आणि मग आता शिल्लक काय राहिलंय, सॉल्ट राहिलेला आहे, बरोबर आहे ना. तर तो सॉल्ट जो आहे तो येतो, कोणता सॉल्ट शिल्लक राहिलेला, आता काय शिल्लक राहिले, ॲल्युमिनियम आणि फ्लोरीन. तर ते होतं Al2. बघा काय शिल्लक आहे, Al2 हे एक शिल्लक आहे आणि 6F शिल्लक आहे. तर ते होत असतं 2AlF3. याला म्हणतात ट्राय ॲल्युमिनियम ट्राय फ्लोराईड. काय म्हणतात त्याला, ॲल्युमिनियम ट्राय फ्लोराईड. बघा मुद्दाम हे तुम्हाला काय केलंय, पान क्रमांक 67 वर वरच्या बाजूला येते कंप्लीट द रिएक्शन्स. पहा रिएक्शन क्रमांक किती आहे, 3. आता हे स्टार कशामुळे केलंय सांगतो. हे झिंक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड, हे जे झिंक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड हे दोघं जण स्पेशल आहे. हे बेस असेल तर ऍसिड म्हणून रिएक्ट होतात आणि ऍसिड असेल तर बेस म्हणून रिएक्ट होतात. काय म्हणाला मी, अपवाद आहेत बरं का. मी आता काय म्हणलं, मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. पण त्याला हे दोघं जण सन्मान्य अपवाद आहेत म्हणून मी इथं 5 स्टार केले. तर कोण सन्मान्य अपवाद आहे, झिंक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड. ते काय करतात की बेस सोबत ऍसिड म्हणून रिएक्ट होतात आणि ऍसिड सोबत बेस म्हणून रिएक्ट होतात. त्यांचं तसं काही नाही, समोर ऍसिड आलं ते म्हणतात आपण बेस, समोरची बेस आली ते म्हणतात आपण ऍसिड. म्हणजे 2 नेचर आहेत त्यांना, ऍसिडिक पण नेचर आहे आणि बेसिक पण नेचर आहे. दोन्ही नेचर आहे, ऍसिडिक पण आहे आणि बेसिक पण आहे. म्हणून त्यांना एम्फोटेरिक ऑक्साइड्स म्हणतात. म्हणून त्यांना कोणते ऑक्साइड्स म्हणतात, एम्फोटेरिक ऑक्साइड्स. कोणत्या ऑक्साइड्स म्हणतात त्याला, एम्फोटेरिक ऑक्साइड्स आहेत हे 2. समजा आपल्याला उदाहरण द्या म्हणले, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ एम्फोटेरिक ऑक्साइड्स, तर झिंक ऑक्साइड आणि ॲल्युमिनियम ऑक्साइड. त्यांना एम्फोटेरिक ऑक्साइड्स का म्हणतात, कारण ते ऍसिड सोबत बेस म्हणून रिएक्ट होतात आणि बेस सोबत ऍसिड म्हणून रिएक्ट होतात. बघा रिएक्शन क्रमांक 3 चालू आहे, रिएक्शन ऑफ ऍसिड विथ ऑक्साइड ऑफ मेटल. पहा ऍसिड प्लस मेटल ऑक्साइड, सॉल्ट प्लस वॉटर. आता पुढे आपल्याला पाहायचे रिएक्शन क्रमांक 4. रिएक्शन क्रमांक 4 काय दिले बघा, रिएक्शन ऑफ बेसेस विथ ऍसिड्स आहे बघा, रिएक्शन ऑफ बेसेस विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल. ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल. बघूया मग याची जनरल रिएक्शन काय होते, बेस प्लस ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल आणि काय तयार करतं, सॉल्ट प्लस वॉटर. नीट लक्ष द्या, नीट काय म्हणलं ते पहा की बेस प्लस ऑक्साइड ऑफ नॉन मेटल. बघा ज्याची सॉल्ट आणि वॉटर आहे त्याची रिएक्शन कोणती आहे, न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. न्यूट्रलायझेशन रिएक्शन. मग बेस आहे म्हणजे हे काय असतं रे, ऍसिड. बघा प्रोडक्ट कोण आहे, सॉल्ट आणि वॉटर. प्रोडक्ट सॉल्ट आणि वॉटर आहे म्हणजे रिएक्शन कोणती आहे, ऍसिड प्लस बेस. बेस आली का, आली. म्हणजे ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल कसे येतं, ऍसिडिक इन नेचर. ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल आर ऍसिडिक इन नेचर. नॉन मेटलचे ऑक्साइड्स कसे असतात, ऍसिडिक नेचरचे असतात आणि मेटलचे ऑक्साइड्स कसे असतात, बेसिक नेचरचे असतात. बघा मेटल ऑक्साइड्स बेसिक इन नेचर, नॉन मेटल ऑक्साइड्स ऍसिडिक इन नेचर आणि एम्फोटेरिकचे एकुलते एक दोघ जण. कोण एकुलते एक दोघ जण, हा झिंक ऑक्साइड आणि ॲल्युमिनियम ऑक्साइड. आता मग आपल्याला इथं पान क्रमांक 67 वर दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. कसे पहा तिथं, CO2 ऑक्साइड. CO2 काय आहे,
नॉन मेटल आहे, कार्बन नॉन मेटल आहे त्याचा ऑक्साईड, त्याच्यासोबत बेस कोणती रिॲक्ट आहे 2NaOH. मग सॉल्ट कोणता तयार झालाय Na2CO3 सोडियम कार्बोनेट प्लस H2O. त्याच्यानंतर खाली रिकाम्या जागा दिल्या तुम्हाला. आता बेस कोणती दिलेली 2KOH. इतर रिकामी जागा नॉन मेटल ऑक्साईड दिलेलं नाहीये आणि काय दिलेलं आहे K2CO3 याला पोटॅशियम कार्बोनेट म्हणायचं प्लस H2O. मग कोणतं असेल इथं नॉन मेटॅलिक ऑक्साईड कोणतं असेल हेच असेल CO2. त्यानंतर SO3 दिलेलं आहे SO3 म्हणजे सल्फर ट्राय ऑक्साईड आणि काय दिलेलं आहे Na2SO4 प्लस H2O. आता SO3 आहे मग ऑक्साईड कोणता असणार काय असणार आहे बेस कोणते असणार आहे 2NaOH. ही रिकामी जागा सोडलेली आहे. लक्षात घ्या. तर इथं जे आहे आपण आजचं लेक्चर इथं थांबूया. एक इथं समरी पाहू आपण. समरी आज ज्या 4 रिॲक्शन्स पाहिल्यात त्याची एक महत्वाचं असे समरी नीट लक्ष द्या. पहिली न्यूट्रलायझेशन रिॲक्शन लिहिली मी. काय लिहिली ऍसिड प्लस बेस. काय आहे ते सॉल्ट प्लस वॉटर. ही पहिली रिॲक्शन पाहिली आपण बरोबर आहे. दुसरी रिॲक्शन काय पाहिली आपण ऍसिड प्लस मेटल. काय होतं ते सॉल्ट प्लस हायड्रोजन. त्याच्यानंतर तिसरी रिॲक्शन पाहिली कोणती ऍसिड प्लस मेटल ऑक्साइड. प्रोडक्ट कोणते येतं सॉल्ट प्लस वॉटर. त्यानंतर चौथी रिॲक्शन कोणती पाहिली आपण बेस प्लस नॉन मेटॅलिक ऑक्साइड आणि प्रोडक्ट कोणते तयार झाले सॉल्ट प्लस वॉटर. ह्या 4 रिॲक्शन आपण पाहिलेले आहेत. रिॲक्शन क्रमांक 1 2 3 आणि 4 ह्या आपण रिॲक्शन पाहिल्या. तिसऱ्या रिॲक्शनवरून आपण असं सिद्ध केलं होतं की मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. चौथ्या रिॲक्शनवरून आपण असं सिद्ध केलं की नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर आणि एम्फोटेरिक ऑक्साइड्स कोणते येतं 2 झिंक ऑक्साइड आणि ॲल्युमिनियम ऑक्साइड. आज के लिए इतना ही काफी.